आहे, एकंदरीत कशा पद्धतीचा निकाल आहे, काय सांगा? माननीय राज्य निवडणूक आयोगाचं दिनांक 20/12/2025 जिल्हाधिकारी महोदयांना पत्र होतं आमच्या, आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही जी अनगर नगरपंचायतची निवडणूक आहे ती बिनविरोध घोषित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे. आणि आज त्यासाठी आम्ही सर्व जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना प्रमाणपत्र देणे आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, आणि सर्वांना निवडून आलेबाबत जे आयोगाचं नमुन्यामध्ये प्रमाणपत्र आम्ही त्यांना वितरित केलेलं आहे. एकंदरीत खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, अगदी हायकोर्टापर्यंत हा विषय गेलेला होता. हायकोर्टाने देखील हे रिजेक्ट केलेलं आहे. काय एकंदरीत माहिती आहे आणि आज कशा पद्धतीने प्रमाणपत्रांचं वाटप झाले? दिनांक 18/11/2025 रोजी जी छाननी झाली त्यामध्ये आम्हाला ज्या त्रुटी आढळल्या त्यानुसार आम्ही स्पीकिंग ऑर्डर केली होती, आणि त्यामध्ये जे त्यांची उमेदवारी अर्ज होता तो नामंजूर करण्यात आला होता. त्या आमच्या निर्णयाला माननीय जिल्हा न्यायालय सोलापूर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आमचा निर्णय कायम ठेवला, आणि त्यांचा उमेदवारी जी अपील होती बाद केल्याबाबत ती फेटाळली. त्यावरती श्रीमती उज्ज्वला थेटे यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं होतं माननीय जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध, आणि हायकोर्टने देखील 19 डिसेंबर रोजी माननीय जिल्हा न्यायालय यांचा आदेश कायम ठेवला, आणि त्यांचा उमेदवारी अर्ज आहे तो बाद ठेवला. त्यामुळं माननीय राज्य निवडणूक आयोगानं या ठिकाणी जी निवडणूक होती ती बिनविरोध घोषित करण्याबाबत आम्हाला आदेशित केलं होतं. त्यानुसार आम्ही बिनविरोध घोषित केली, आणि सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र, विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप केले आहे. सुद्धा प्रयत्न झाले, मात्र हायकोर्टाने हे संपूर्णपणे नाकारलं, फेटाळलं. काय एकंदरीत मनसुबे जे विरोधकांच्या आहेत ते कशा पद्धतीने उदय गेले? हे विरोधक द्वेषाच्या भावनेतनं किती टोकाला जातात ह्याचं उदाहरण या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. आणि या देशाची संविधान जी घटना आहे त्या घटनेचं रक्षण करण्यासाठी या देशाची न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं. आणि म्हणून आमचा सदैव न्यायव्यवस्थेवर विश्वास, माझाच नव्हे तर आमच्या अनगर पंचक्रोशीत लोकांचा हा न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावर विश्वास असल्यामुळं हा विजय निश्चित होणार हे आम्हाला आत्मविश्वास होता.